झी 24 तास एक पाऊल पुढे। कोळसा खाण प्रकरणाविषयी आणि त्याच्यावरून सुरू असलेल्या गोंधळाविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही कार्यक्रमाच्या सुरुवातीला फेसबुकवरून एक प्रश्न विचारलेला होता। आमचा रोखठोक प्रश्न होता, कोळसा खाण प्रकरणामध्ये पंतप्रधान राजीनामा देतील का? आणि बघा याला काय कौल मिळालेला आहे। 16% लोकांना वाटतं की होय ते राजीनामा देतील, तर 82% लोक राजीनामा देणार नाही असं म्हणतात। भंडारी सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी काँग्रेसनी त्यांची बाजू मांडलेली होती, कशा प्रकारे याची हिस्ट्री आहे आणि भाजपकडे कुठलाही तांत्रिक मुद्दा आता याचा प्रतिवाद करायला राहिलेला नाही, काय म्हणाल? असं काँग्रेसच्या प्रवक्त्यांना वाटतं आणि ठीक आहे, माझा त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही। 2-3 मुद्दे त्यातले आहेत की एकतर कुठलाही मुद्दा उपस्थित झाला, सरकारला अडचणीचा आला, मग तो भ्रष्टाचाराचा असेल, आणखीन कसला असेल, की ते सगळे एनडीएने केलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये 12-15 वर्ष झाली तरी युतीच्या सरकारमध्ये झालं होतं, त्यामुळे आम्हाला हे काही करता आलं नाही, हे त्यांचं एक ठोक उत्तर ठरलेलं आहे। म्हणजे एखाद्या रात्री झोप नाही लागली तरी ते सुद्धा एनडीएने त्यावेळेला डास पळवले नाहीत म्हणून आम्हाला झोप लागली नाही, अशी त्यांची खरी भूमिका असते। त्यामुळे त्यात काय दम नाही। 2G स्पेक्ट्रमच्या वेळेला हीच भाषा वापरली, कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळेला सुद्धा हीच भाषा वापरली आणि शेवटी सत्य जे काय आहे ते जनतेसमोर आलंच। कोळशाच्या व्यवहारातला गैरव्यवहार सुद्धा जनतेसमोर येईल आणि ह्या विषयामध्ये 10 लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या वगैरे ते कुठून चर्चा की त्यांनी केली मला माहीत नाही, पण आमचे खासदार हंसराज अहिर यांनी 3 वर्षापासून ह्या विषयाचा पाठपुरावा केला आणि त्यांनी 10,000 कोटींचा एक गैरव्यवहार म्हणा, भ्रष्टाचार म्हणा, घोटाळा म्हणा हा उघडकीला आणला। त्याच्यावरती त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले तेच कॅगच्या अहवालामध्ये अधोरेखित झाले। त्यांचा एक दावा असा आहे की आमच्या राज्याने मागणी केली, आमच्या राज्याने हे केलं वगैरे वगैरे। आमच्या सांगण्यावरून हे सरकार चालत जर असेल तर मग ह्याच्या इतकी आनंदाची गोष्टच कुठली नाही। सहमतीची भाषा हे करतात। कॉमनवेल्थ गेमच्या चर्चांचा जो मुद्दा पुन्हा पुन्हा येतो ना, राष्ट्रकुल स्पर्धांच्या घोटाळ्याच्या बाबतीत 2004 साली ह्या गोष्टी ठरलेल्या असताना सुद्धा जरी भाजप शासित राज्यांनी मागणी केली असती तरी सुद्धा ते द्यायला नाही पाहिजे होतं नियमानुसार। मी आपल्याला एक सांगतो की 2004 साली काय ठरलं, सरकारने स्वतःची धोरणं वेळोवेळी वेगळ्या त्या परिस्थितीचा आढावा घेऊन ठरवायची असतात। ह्या सरकारने आणि कॅगने सुद्धा जो आक्षेप घेतला तो हाच घेतलेला आहे की या सरकारच्या पॉलिसीमध्ये पॉलिसी ऑडिट करताना जे दोष आढळले ते त्यांनी मांडलेले आहेत। एनडीएने केलेल्या वाटपाबद्दल त्यांनी जे काही उल्लेख केला 37 पैकी 14 विधा, तर त्याचा कुठला कॅगचा रिपोर्ट त्यांनी नाही आणला बाहेर। आणि या 56 एक मिनिट त्यांना जेवढा वेळ दिलात आणि त्यांनी जेवढे मुद्दे उपस्थित केले सगळ्याची उत्तरं मला दिली पाहिजेत, नाहीतर ते तसेच बरोबर आहेत म्हणून राहून जाईल, तसं नाही चालणार। त्यामुळे जेव्हा चर्चांचं आपण म्हणतो ना, तर राष्ट्रकुल स्पर्धांच्या घोटाळ्याच्या वेळेला पहिल्यांदा चर्चेला नकार दिला, मग सांगितलं आम्ही समिती नेमतो, त्या समितीने जर काही हे केलं तर आम्ही त्याच्यावरती चौकशी करू। शुंगलू समितीचा अहवाल कुठे गेला, काय कारवाई केली? आणि आज ते जयस्वाल जे सांगत होते मंत्री की सीबीआय चौकशी करत आहे। सीबीआय कसली चौकशी करणार? सीबीआय पंतप्रधानांच्या अखत्यारीखाली काम करतं। इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे पंतप्रधानांनी केलेल्या वाटपाचा आणि त्यांच्या हाताखाली असलेलं सीबीआय त्यांची चौकशी करणार आहे। राजीनाम्याची मागणी त्यामुळे आली की जर सीबीआयने चौकशी करायची असेल आणि त्याच्यामध्ये पंतप्रधानांचं नाव गोवलं गेलेलं असेल तर त्याच्यामध्ये सीबीआय कडून निपक्षपाती चौकशी होऊ शकत नाही, म्हणून ही मागणी आली। आणि ज्या ज्या वेळेला राष्ट्रकुल स्पर्धांचा घोटाळा असू दे, 2G स्पेक्ट्रमचा असू दे, CWCचा असू दे, प्रत्येक ठिकाणी शेवटी विषय जाऊन थांबलेला आहे पीएमओ पर्यंत। कुठलाही विषय असा नाहीये की ज्याच्यामध्ये पीएमओचा संबंध आला नाही, असा एकही विषय म्हणजे मला अगदी तुमच्याकडे मी येतो, मात्र आपली वेळ संपत चाललेली आहे। आपण दिल्लीला जाऊया। बागायतकर, काय वाटतं ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे काय होईल याचा अंदाज तुम्ही अगोदरच वर्तवलेला आहे, मात्र हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यामध्ये किंवा ह्याचा जो राजकीय फायदे तोटे होणार आहेत भविष्यामध्ये, हे कुणाला होणार आहेत असं तुम्हाला दिसतंय सध्याची परिस्थिती बघता? जनतेपर्यंत काय एक्सप्रेशन जाऊ शकतात? आम्ही नाही, असं आहे की या मुद्द्यामुळे किंवा गेल्या काही दिवसामध्ये जे काही भ्रष्टाचाराचा मुद्दा ज्या महाकाय पद्धतीने समोर येतो आहे आणि त्याला ज्या पद्धतीची माहिती समोर येते, ते निश्चितपणे सरकारने चिंता करावं असा हा मुद्दा आहे। आणि याबाबत सरकारकडून जेवढ्या लवकरात लवकर हे सगळे संशय दूर करण्याचं काम जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत मला वाटतं की हे असे गोंधळ किंवा एकूणच संसदीय प्रक्रियेमध्ये अडथळे हे प्रकार चालू राहतील. आणि असं आहे की ह्याच्यामध्ये भाजपला दोष देता येणार नाही, कारण प्रमुख विरोधी पक्ष म्हणून त्यांना जे काही राजकारण करायचं ते त्यांचा तो हक्क आहे. परंतु तरी देखील पत्रकार म्हणून, आता मी जवळपास गेले 27-28 वर्ष संसदेचं कामकाज बघतोय, ते कव्हर करतोय, तर भाजपने एवढी टोकाची भूमिका घेण्यापेक्षा त्यांनी संसदेत यावं, त्यांना ज्या पद्धतीने चर्चा पाहिजे असेल ती करावी आणि कमीत कमी त्यानंतर त्यांनी जर काही भूमिका घेतली तर एक वेळ समजू शकतं. परंतु संसदेचं पूर्णपणे महत्त्वच नाकारून त्यांनी थेट पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अन्यथा बस संसद चालू देणार नाही. मला वाटतं ही भूमिका काहीशी अगदी ही भूमिका योग्य नाही. अगदी आपली वेळ संपलेली आहे. अगदी थोडक्यात थोडंसं मला मोदींच्या 43,000 कोटीचा जो कॅगचा घोटाळा झाला, मोदींची राजीनाम्याची मागणी यांनी केली नाही. त्याचबरोबर 97-98ला अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये जे स्पेक्ट्रम वाटप केलं गेलं त्याच्यामध्ये कॅगने 60,000 कोटीचा ज्यावेळेला आक्षेप नोंदवला होता, त्यावेळेला पंतप्रधानांनी राजीनामा दिला. तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तुमची जबाबदारी होती, तुम्ही काय केलं त्याला विरोधी पक्ष म्हणून? तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काम करायला आलं नाही. आणि एक सगळ्यात शेवटला महत्वाचा मुद्दा मला शेवटी माझं ते कायम राहिलेलं आहे. विजेच्या तयारी आहे आमची, विजेच्या टंचाईला तोंड देण्यासाठी आम्ही हे वाटप परस्पर केलं असं जनतेसमोर जनतेने विजेचा कुठलाही प्रश्न यांनी सोडवला. अगदी आपली वेळ संपलेली आहे. सगळ्यात शेवटी एका मिनिटासाठी मला अजित अभ्यंकरांकडे जायचं आहे. अभ्यंकर सर, काय शेवटी तुम्ही सांगाल या संपूर्ण वादामध्ये कशा प्रकारे ह्या वादाचा शेवट होईल आणि या अधिवेशनामध्ये या पुढच्या किंवा काही आठवड्यामध्ये आपण म्हणूया काही दिवसांमध्ये हे प्रकरण थांबेल किंवा सत्य जनतेसमोर येईल असं तुम्हाला वाटतंय का राजकारण्यांकडून? नाही बघा, मी भविष्य प्रेरित करणं माझं काम नाही, म्हणजे ते मी करू शकणार नाही. हो, माझं एवढं म्हणणं आहे की भाजप असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, त्या दोघांचं धोरण एकच आहे आणि आमचा पक्ष या धोरणाविरुद्ध लढत आलेला आहे. आम्ही जनतेला घेऊन त्यांनी बंगालच्या याचा उल्लेख केला, मला त्याच्याबद्दल मुद्दाम सांगायचे. तर काय ध्वनीत होते की बंगाल सरकार म्हणजे CPM, आम्ही पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे की कोल इंडिया ही पार्लमेंटच्या कायद्याने स्थापन झालेली कंपनी आहे. तुमचं ऑफिशियल पत्र आहे, माहिती घेऊन बोला अभ्यंकर. नाही थांबा, माझ्याकडे पत्र आहे ते वेस्ट बेंगॉलचं बोलू द्या. गव्हर्नमेंटचं. नाही पत्र मी पण वाचलेलं आहे. ऐका, ऑपोजिशन आहे हातामध्ये. सेक्रेटरी ऐका माझं बोलणं आहे का? आमचं पहिल्यापासूनचं हे सेक्रेटरीचं पत्र आहे, गव्हर्नमेंटच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन देणार का चीफ सेक्रेटरी? एक्झॅक्टली, ऐका तर तुम्ही मी काय म्हणतो ते. मी असं सांगतोय तुम्हाला, कोल इंडियाने स्वतः प्रोडक्शन केलं पाहिजे, हे खासगी कंपन्यांना न देण्याबाबत पक्षाचं धोरण आहे. त्या सरकारचा चीफ सेक्रेटरी हे लिहू शकत नाही. सरकारचा चीफ सेक्रेटरी एवढंच लिहिणार की तुम्ही ऑक्शन जे करता त्या ऑक्शनमध्ये आमचं जे वीज मंडळ आहे त्या वीज मंडळाला कोल मिळाला पाहिजे. जे फेडरल स्ट्रक्चर आहे त्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये राज्याचे अधिकार राहिले पाहिजेत आणि ती वीज महाग होता कामा नये. सरकारचं सेक्रेटरी लिहिताना एवढंच लिहू शकतो. नाही, स्टेट बरोबर आहे ना, स्टेटचं सेक्रेटरी लिहिताना एवढंच लिहू शकतो. पक्षाचं धोरण म्हणून जे वेळोवेळी मांडलेलं आहे ते धोरण खासगीकरणाच्या विरोधात मांडलेलं आहे. तुम्ही बघा, तुम्ही या दोन गोष्टीचं एकत्र एक गोंधळ. अभ्यंकर, आपली वेळ. तुम्ही एक लक्षात घ्या की नाही, कोल इंडियाने प्रोडक्शन करणं हा मुद्दा महत्वाचा आहे आणि तो आम्ही पहिल्यापासून अगदी थोडक्यात हा वाद सध्या तरी मिटताना दिसत नाहीये. इंडिया चालू दिली नाही, त्यांनी कोल इंडिया चालू दिली नाही. त्याच्यामध्ये अगदी भंडारी सर, नाही भंडारी सर, आपली अगदी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मुद्दा सगळ्या जनतेसमोर हात जातो आहे की सध्या वादाला तोंड फुटलेलं आहे, कोळसा उगाळला जातोय. मात्र याच्यातून निघणार काय हे प्रत्येक पक्षांनी बांधलेले आहेत. येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुका आहेत, त्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांची ही भूमिका आहे की ह्याच्यातून खरंच या कोळशातून काही काळ्या गोष्टी बाहेर पडतात हे बघण्यासाठी सध्या तरी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. मात्र ह्याला किती वेळ लागतो हे आता तरी सांगणं शक्य होत नाहीये. धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. पुन्हा आपण या विषयावर नक्की चर्चा करू ज्यावेळी याच्यातून अजून धागेदोरे बाहेर यायला लागतील. तूर्त धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.